देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या आणि देशाची राजधानी असलेल्या महाराष्ट्रानं चालू वर्षातही राज्याच्या आर्थिक प्रगतीची घोडदौड कायम राखली आहे। 2025-26चा चालू आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये 7.9% वाढ अपेक्षित आहे। राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील आहे। कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा समतोल ही प्रमुख वैशिष्ट्ये राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये। चालू आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.9% वाढ। राज्याचं दरडोई उत्पन्न 3,47,903 रुपयांवर। राज्याच्या एकूण मूल्यवृद्धीत सेवा क्षेत्राचा सर्वाधिक वाटा। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गुरुवारी सादर केला। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये तो मांडण्यात आला। यात राज्याच्या अर्थव्यवस्थेत वाढ असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। महायुती सरकारनं सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याच्या दरडोई उत्पन्नानं मोठी झेप घेतली असून ते 3,47,903 रुपयांवर पोहोचलंय। राज्याच्या एकूण मूल्यवृद्धीत सेवा क्षेत्राचा वाटा हा सर्वाधिक असून त्यात 9.0% वाढीचा अंदाज आहे। त्या पाठोपाठ उद्योग क्षेत्रात 5.7% आणि कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये 3.4% वाढ अपेक्षित आहे। सलग 5व्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहण्याचा हा सकारात्मक कल आहे। रस्ते, मेट्रो, बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील भरीव गुंतवणुकीमुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली। तृणधान्य 10.6%, ऊस 22% आणि कापूस 60% यांच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे। कडधान्य 28.2% आणि तेलबियांच्या 27.4% उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे। राज्यातील महागाईचा दर नियंत्रणात तर दीर्घकालीन विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे। ग्रामीण भागासाठी 2% आणि नागरी भागासाठी 1.5% चलनवाढ। राज्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांचा मोलाचा वाटा असल्याची माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे। 2025-26च्या अंदाजानुसार या क्षेत्रांमधील वाढ अपेक्षित आहे। सेवा क्षेत्रात सर्वाधिक 9.0% वाढीसह आघाडीवर आहे। उद्योग क्षेत्रात 5.7%ची भरीव वाढ अपेक्षित आहे। कृषी आणि संलग्न कार्य यामध्ये 3.4%ची वाढ। आर्थिक पाहणी अहवालात अर्थव्यवस्थेतील वाढ दाखवण्यात आली असली तरी राज्यावरचा वाढता कर्जाचा डोंगर ही बाब गांभीर्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे। रिझर्व्ह बँकेच्या धोरणाप्रमाणे एकूण उत्पन्नाच्या तुलनेत राज्य सरकार हे विशिष्ट मर्यादेपर्यंत कर्ज घेऊ शकत असलं तरी हे कर्ज कमी करण्याच्या दिशेनं सुद्धा राज्याची वाटचाल होण्याची खरी गरज आहे। महाराष्ट्राला कर्ज काढण्याची वेळ यायला नको तर आपलं राज्य स्वयंपूर्ण होऊन आपण इतरांना कर्ज देण्याची क्षमता ठेवायला हवी। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।